खूपच छान आहेत त्या. माझ्याकडून तर होकार आहे. खरंच न आवडण्यासारखं काहीच नाही आहे यांच्यात. हे अगदी बरोबर बोलला ना. माझी बहीण ना साक्षात लक्ष्मी आहे, लक्ष्मी. ज्याही घरात जाईल ना त्या घराची भरभराट होईल. लहानपणापासूनच फार लाडात ठेवलाय मी तिला. कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली. फक्त आता लग्न करून दुसऱ्या घरी जाणारे म्हटल्यावर थोडी काळजी वाटते. हो, मी समजू शकतो. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमची मुलगी आमच्या घरी खूप सुखात राहील. मी कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही तिला. पण त्याआधी त्यांचा होकार तरी विचारूयात. काय मग, आवडले का मिस्टर अनिल? हो. वा वा वा, अभिनंदन. अभिनंदन दोघांचं. धन्यवाद. अभिनंदन. इसको शादी करना है मुझसे. मन करता है कि गला दबा दूं. थांब थांब, त्यासाठी आपण आधीच्या बायका बोलवल्या आहेत ना. काय झालं? नाही, आम्ही तेच म्हणत होतो की लग्नाची बोलणी करायची असेल तर तुमच्या काही अपेक्षा आहेत का? नाही नाही, हा ओ काहीच नाही. हा, बाकी तुमच्या बहिणीला तुम्हाला काही द्यायचं असेल तर ती तुमची इच्छा. अहो असं कसं, नक्की देणार. अहो हिच्यासाठी आम्ही आधीच सोनं करून ठेवलंय. आईचं सोनं आहे. 3 पैकी तर 2 फ्लॅट हिच्याच नावावर आहेत. आणि किती, आपली 3 एकर जमीन आहे. ती जमीन तुमच्या दोघांमध्ये मिळू नये की? अहो नाही, पूर्ण 3 एकर जमीन हिच्या नावावर आहे. शिवाय तिकडनं हायवे सुद्धा गेलाय, तर तुम्हाला जमिनीचा भाव पण चांगला मिळेल. चांगली पैशावाली पार्टी हाताला लागली. काही म्हणालात का? अहो चांगलं आहे, मग वाट कशाला बघायची? अहो तसंही माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की ह्याच महिन्यात लग्न करायचं. मग आपण एक चांगली तारीख शोधून उडवून टाकूयात की बार? हो, बार उडवून टाकूया. बरं मला सांगा, तुमच्या लग्नात तुमच्याकडून किती लोक येणार आहेत? म्हणजे आई, बाबा, बहीण, भाऊ या व्यतिरिक्त अजून किती लोक आहेत? नाही, माझं कोणीच नाही. म्हणजे माझं असं म्हणावं असं कोणीच नाहीये या जगात. मी एकटा आहे. अहो असं कसं? आधी एक बायको आहे ना तुम्हाला फॅमिलीमध्ये, तिला बोलणार की नाही? म्हणजे मी समजलो नाही. अहो असं कसं? लग्न म्हणजे 2 कुटुंबांचं मिलन. मग सगळ्यांना बोलवायला हवं ना. अरे आपण माणसं प्राण्यांना सुद्धा चांगली वागणूक देतो रे. या ज्या सगळ्या जणी आहेत ना, या तू लग्न केलेल्या बायका आहेत. तू काय वागणूक दिलीस त्यांना? गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे आपला मालकी हक्क आला त्यांच्यावर, असं वाटतं तुला? गळ्यातला पट्टा नाहीये तो, मंगळसूत्र आहे ते. हे मंगळसूत्र जे घातल्यानंतर सप्तपदी घेताना तू त्यांना वचन दिलं होतंस. आठवतंय का? तुला आठवणच करून देते आज त्याची. पहिलं वचन, आपल्या बायकोच्या सोबतीने आपल्या कुटुंबाला अन्नधान्यानं समृद्ध करण्याचं वचन. आपल्या बायकोला अन्नपूर्णेचं स्थान द्यायचं वचन. अन्नपूर्णा कसली? 2 वेळचं जेवणही मिळत नाही याच्या घरात. होतं नव्हतं ते सगळं दारूत वाया घालवलं ह्या माणसाने. दुसरं वचन, आयुष्यातल्या प्रत्येक चढ उतारामध्ये, अडीअडचणींमध्ये आपल्या बायकोचं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करणं. कुठल्याही संकटात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. पण इथे संकटच जोडीदार बनलाय. त्याला ती तरी काय करणार? घरच्या लक्ष्मीवर हात उचलतोस. तिसरं वचन, आपल्या घरच्या लक्ष्मीला आयुष्यभर ऐश्वर्यात नांदवण्याचं वचन. पण तू तिच्याच आईवडिलांनी कमवलेली त्यांची आयुष्यभराची कमाई हुंड्यात लुबाडलीस. आणि एवढं करूनही मन नाही भरलं म्हणून त्यांचा छळ करतोयस. हा, चौथं वचन, विश्वासाचा आणि प्रामाणिकपणाचा.
5वं वचन कुटुंबाच्या सौख्याचं. 6वं वचन एकमेकांची कायम साथ देण्याचं. आणि 7वं वचन एकमेकांसोबतचं नातं कायम जपण्याचं. यांनी ती वचनं पाळली आहेत, पण तू यातलं एकही वचन नाही पाळलंस. या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का रे भामट्या? 4 बायकांना फसवून आता 5व्या बाईला फसवतोयस. तुझ्या तर आता चैताली, ताई ती साडी दाखवा ना. बापरे, तुम्ही साड्या सिलेक्ट सुद्धा केल्यात? हो. ही मेहंदीसाठी. छान आहे ना? ताई ती दुसरी दाखवा. ही ही हळदीसाठी. व्हेरी नाईस. आणि बापरे, तुम्ही सगळ्या साड्या सिलेक्ट केल्या आहेत? हो. ही संगीतसाठी. छान आहे ना? अरे वा केदार, व्हेरी गुड चॉईस. आणि ही लग्नासाठी. बाप रे, बाप रे, दिस इज ब्युटिफुल. छान दिसते ना माझी बायको? अगदी लक्ष्मी दिसतीये. धनुष, मस्त साड्या घेतल्यास रे तुझ्या हिरोईनसाठी. तारिणीला छानच दिसतोय. दृष्ट नको लागायला कोणाची. छान आहेत साड्या, खूप छान आहेत.